दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज उग्रा श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. ज्या भक्तांना खरोखर भगवंत गुरु पाहिजे ती अशा भक्तांनी काय केलं पाहिजे ह्या या आज्ञेमध्ये आहे. याचा अभ्यास आपण करू शकता. असा ज्या भक्ताचा निश्चय गुरुचरणी आहे अशा भक्तास पूर्णता षड विकारास जिंकावे लागते व संकटास व परीक्षेस सामोरे जावे लागते. अनेक नश्वर गोष्टींना सोडावे लागते. ह्या जगातल्या भगवंत प्राप्ती पाहिजे असेल तर नश्वर गोष्टीचा त्याग पाऊली करावा लागतो. ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये तो भक्त मायेच्या अहंकाराच्या व अनेक षडविकाराचा तिरस्कार त्याच्या मनामध्ये निर्माण होऊन सत्य तो ओळखतो व गुरुचरणा विना या जगी ठाव नाही हे जो जाणतो व त्याची बुद्धी सतत गुरुचरणाकडे ओढ करते. अनेक परीक्षामुळे तो सत्य व असत्य जाणतो व प्रत्यक्ष अनुभवही घेऊ शकतो. किती सुंदर उदाहरण आहे बघा. फक्त आपण मायापाशात गुंतत जातो आणि भगवंतापासून आलिप्त राहतो. अनेक गोष्टी मोह माया पाश हे सगळं जाळं भगवंताने टाकलेलं आहे. त्याला जो पार करून जातो तोच फक्त भगवंतापाशी जाऊ शकतो. आपण किरकोळ जरासा लाभ झाला की आपण भगवंताला विसरून आपल्या मायेतन पाशात पडतो. हिथंच आपली मूर्खता सिद्ध होत असत्या. म्हणून ज्याला खरोखर भगवंताचा आश्रय पाहिजे असेल आणि सदैव त्यांची कृपा पाहिजे असेल तर काय गोष्टीचा त्याग बी करावा लागतो, काय परीक्षा बी द्यावी लागते. त्यावेळेस भगवंत माऊली प्राप्त होते असते. त्या किरकोळ गोष्टी तुम्ही जर सोडत नसला तर मोठमोठ्या गोष्टी आपल्या हातनं कशा सुटतील. आणि जरासं आपल्याला जरा एखादा अडचण आली तर लगेच आपण डळमळीत होतो. असा निश्चय डळमळीतपणाचा करू नका. ही यातमधनं शिका. भगवंतांनी स्वतः सांगितलं की मला प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे. आता पुढे काय जरा अनेक षडविकारांच्या तिरस्कारामुळे तो माझ्या ठाई वास करतो. षडविकारांचा तिरस्कार केला पाहिजे. हे माझं आलं ते माझं आलं अमकं पाहिजे तमकं पाहिजे. स्वार्थ ही भावना किती असावी याला मर्यादा आहे. पाहिजे स्वार्थ, मी इथं सुद्धा म्हणतो स्वार्थ पाहिजे, पण किती स्वार्थ ठेवायचे याला मर्यादा पाहिजे. आणि षडविकाराचा तिरस्कार माऊली झाला पाहिजे. सगळं जर मायान पाशात जर तुम्ही गुंडाळून गेला तर परमेश्वर प्राप्त होणार नाहीत. ह्या गोष्टी मात्र लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट देत असताना त्या भक्ताच्या आधी सर्व घेऊन बघतो मी. भगवंत आधी घेऊन बघते ती, हे सुद्धा यामध्ये आहे. व त्याच्या बुद्धी स्थिरता मी पाहत असतो. ते घेऊन मी पूर्ण बघते ती. आणि तुमची स्थिरता त्यात राहते का, तुम्ही ठाम राहताय का, तुम्ही चलबिचल करता का, ह्या सगळ्या गोष्टी भगवान स्वतः परीक्षा बघत असते. ते का तर ह्या देवाच्या परीक्षा आहेत, त्या कुठल्या माणसाची परीक्षा नसत्या माऊली. आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या विचाराची, आपल्या शरीराची सुद्धा परीक्षा भगवंत बघत असते ती. आणि ह्यात उत्तीर्ण होणं फार मोठी गोष्ट आहे. पण जर आपण निश्चय ठेवला की मला भगवंतासाठी हे सगळं शून्य आहे, त्यावेळी मात्र कुठलीही गोष्ट आपल्यापासून अशक्य नाही. माझा थोडासा त्याग झालाय त्यामुळे मला सुद्धा वाटतं की अजून मी माझा काय माया पोषात मी सुद्धा आहे. मी मग तुमच्या समोर मान्य करतो एवढा थोडासा त्याग झालाय, पण अजून मी मला काय गोष्टीचा त्याग करावाच लागेल. त्याच वेळी मी महाराजांच्या सानिध्यात पूर्णपणे राहीन हे मला बी अपेक्षा वाटत्या. मी सुद्धा प्रयत्न करीन, तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा हीच मी तुम्हाला विनंती करतो. आधी त्या भक्ताचे कोणतीही गोष्ट देत असताना त्या भक्ताचे आधी सर्व घेऊन मी बघतो व त्याच्या बुद्धी स्थिरता मी पाहत असतो. काही भक्त या संकटात असण्याचे कारण पूर्वसंचिताचा भाग व प्रारब्ध असतंय माऊली. काही गोष्टी भगवंत प्रारब्ध असतंय, आपलं पूर्वसंचित असतं. कोणतेही कार्य वेळे अगोदर होणार नाही. त्या भक्ताला त्या परीक्षेतून जावे लागेल. आज आमच्या जीवनात बघितलं तुम्ही की किती अडचणी झाल्या. परिवार उद्ध्वस्त झालं, जाऊ देईल, भगवंत प्राप्त झालं, ते बी शक्तीच्या माध्यमातून झालं. पुन्हा आपण बघितलं की एवढा निर्मळ मार्ग चालवत असताना कुठलाही केसा एवढा दोष नसताना सुद्धा आपण अंधश्रद्धेची कारवाई झाली. त्या प्रोसिजरला सामोरं झालो. अजून बी आपल्याला अनेक लोक थोडी त्रास देत असते. ते कसं आहे
की जिथं दैवी शक्ती असते तिथं आसुरी शक्तीच्या माध्यमासारखा त्रास बी लोक करणारे बी आज आसूर सुद्धा आहेत. अशा लोकांचा बी आपल्याला त्रास होत असतो. तरी सुद्धा भगवंतानी जे पूर्व प्रारब्ध आहे, पूर्व संचित आहे, त्यानुसार आपल्याला थोडा परीक्षेतनं अजून बी जावं लागतंय. आम्ही जात असतो एवढं सानिध्यात असून. मग तुम्ही सुद्धा आपल्या जीवनाचा विचार करा. लगेच महाराजांच्यावर नाराज होऊ नका, ह्या छत्रावर नाराज होऊ नका, आमच्यावर नाराज होऊ नका. हीच तुम्ही जरा ह्यातनं बोध घ्यायला काय हरकत नाही. का तर आम्हाला एवढं असून सुद्धा, एवढं सानिध्यात असून, एवढा त्याग थोडासा करून सुद्धा अजून बी आम्हाला परीक्षा द्याव्या लागतात. तुम्ही बघतायचा कुठेतरी कालावधी वेळ करावा लागतो, म्हणजे थांबावं लागतं आम्हाला काय काय गोष्टी. झटकीपट एका सेकंदात देव आहे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी होत नाही. त्या काही गोष्टीला विलंब लावतो. का तर कुठलीही गोष्ट वेळेच्या आधी होत नाही, हे भगवंताने स्वतः दिलेलं आहे. आणि इथं सुद्धा या क्षेत्रात जी कार्य होईल ते भगवंताच्या वेळेनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसारच होईल. ह्या गोष्टीचं बी मी भान ठेवतो इथनं पुढं. आणि मी सुद्धा बोध घेऊन मी सुद्धा सुधारायचा प्रयत्न करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 21/1/2016, वेळ 6:18. गुरुभक्तीमध्ये जो भक्त आपल्या बुद्धीमध्ये व मनामध्ये किंतु चंचलता असे जे भ्रमाचे वादळ निर्माण करतो, त्याची अवस्था चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश पूर्णतः अंधकार दूर करू शकत नाही, त्याचप्रमाणे तो मनुष्य दिव्य प्रकाशाकडे व देवत्वाकडे पोचू शकत नाही. त्याचप्रमाणे सूर्य प्रकाशापुढे अंधकार टिकू शकत नाही, तो पूर्णपणे दूर होतो. त्याचप्रमाणे गुरुभक्तीमध्ये निश्चय, निष्ठा, भक्ती व सबुरी ही असली पाहिजे. ही तत्वे जो भक्त मनाशी व बुद्धीशी बांधून चालतो व निश्चय पूर्णता अटल ठेवतो, त्याच्या बुद्धीमध्ये व मनामध्ये देवत्वाचा सदैव प्रकाश राहतो व तो येणाऱ्या अंधकारास न डगमगता चालतो. बघा, किंतु परंतु इथं ठेवू नका. किंतु परंतु जर ठेवला तर आयुष्य तुमचं अडचणीत जाणार, तुम्हाला कुठलाही मार्ग सापडणार नाही. जर तुम्ही निश्चय, दृढता और निष्ठा जर भगवंतावर ठेवली तर कसल्याही संकटातनं आपल्याला भगवंत काढायला समर्थ आहेत. ह्या गोष्टीचा आपण विचार करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.